नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इंग्रजी विषयामध्ये आपलं जे युनिट फर्स्ट आहे त्याच्यातलं जे चॅप्टर आहे आपलं 1.4 जर्नी टू द वेस्ट हा हा जो चॅप्टर आहे किंवा ही जी स्टोरी आहे ती काय करणार आहोत मुलांनो, आपण अभ्यासणार आहोत. तर आपण आता स्टोरीमध्ये पुढे बघूया. गुनाइन डेटी हू असाइन्स द जॉब ऑफ रेस्क्यूइंग द मॉन्ग टू 3 स्पेशल पीपल. आता बघा इथे काय दिलेलं आहे, आता स्टोरीच्या आपण पाहिलेलं आहे की ते नॉवेल जर्नी टू द वेस्ट हे महाकाव्य लिहिलेलं गेलं आणि ते पिलग्रिम्स म्हणजे जे तीर्थयात्री होते त्या काळातले त्यांनी तिथे लिहिलं आणि त्यांनी ज्या ह्या पुस्तकामध्ये जो उल्लेख केलेला आहे तर आपल्याला काय आहे, इट इज अ गॉनियन डेटी. गॉनियन डेटी म्हणजे ही एक देवता आहे. डेटी म्हणजे काय मुलांनो, देवता. गॉनियन हा नाव आहे त्या देवतेचा, म्हणजे गॉनियन डेवटी म्हणजे दयेची देवता. डेटी म्हणजे देवी. इट इज अ गॉनियन डेटी म्हणजे गॉनियन नावाची म्हणजे दयेची देवी होती. त्या काळात ते मानत असतील चायनीज लोक वगैरे. हू असाइन्स तिने काय केलं, म्हणजे 3 असे लोक असाइन केले, 3 लोक असे निवडले. हू असाइन द जॉब ऑफ रेस्क्यूइंग द मॉन्ग टू द 3 स्पेशल पीपल. म्हणजे मॉन्ग कोणाला म्हटलेला आहे इथे मॉन्ग जो उल्लेख केलेला आहे तो युआन चांग साठी वापरलेला आहे. तर जी दयेची जी देवता आहे तिचं नाव काय आहे मुलांनो, इट इज गॉनियन डेटी. गॉनियन डेटी म्हणजे दयेची जी देवता आहे ती त्या काळातली होती. तर तिला असं वाटलं की हा जो आहे आपलं युआन चांग, हा जो ट्रॅव्हलर किंवा तिने मॉन्क म्हणून उल्लेख केलेला आहे, तर तो त्याच्या प्रवासाला निघालेला आहे आणि त्याला खूप सारे असे प्रॉब्लेम्स येतील, त्याला कठीण त्याच्या प्रवासात खूप साऱ्या अशा समस्या येतील, त्याला कठीण याच्यातून प्रवास करावा लागेल. खूप लोकांना म्हणजे जसे ॲनिमल्स आहेत, काही राक्षस आहेत, त्यांना तोंड द्यावं लागेल आणि त्याला वाचवण्यासाठी, त्याचा प्रवास चांगला व्हावा यासाठी, त्याच्या मदतीसाठी ही जी दयेची देवता आहे गॉनियन डेटी, तिने 3 लोकांना निवडलं रेस्क्यूइंगसाठी, म्हणजे त्याचा प्रवास चांगला व्हावा, युआन चांगचा प्रवास चांगला व्हावा म्हणून तिने 3 लोकांना निवडलं. तर बघा कोणाला पहिलं नाव आहे सन उकॉंग नावाचा एक आहे, त्याला निवडलं आणि संग म्हणजे 3 अपॉइंट केले की ते कोणासोबत प्रवासाला निघतील, ते जे युआन चांगची मदत करतील. आणि हे जे 3 आहेत लोक, एक काय होतं, सन वॉंग आणि मॉन्की किंग, त्यालाच आपण मॉन्की किंग सुद्धा म्हणू शकतो. तर हा पहिला जो तिने निवडला, जी दयेची देवता होती तिने याला निवडलं मॉन्की किंग. दुसरा आहे झूबाजी आणि झूबाजी और त्याला पिक्सी पण म्हणू शकतो, अँड शा उजिंग और सँड प्रिस्ट. तर बघा हे 3 तिने त्याच्या मदतीसाठी, कोणाच्या मदतीसाठी असं लोककथेमध्ये लिहिलेलं आहे. जर्नी ऑफ द वेस्ट म्हणजे इथे जे पिलग्रिम्स आहेत त्यांनी फॉकटेल्स लिहिल्या त्याच्यात हा उल्लेख केलेला आहे. तर बघा जी जेन्युइन डेटी होती तिने ह्या 3 लोकांना निवडलं की हे जे 3 आहेत, हे जे 3 व्यक्ती आहेत किंवा 3 हे जे आपल्याला कॅरेक्टर्स दिसतात ते कोणाची मदत करतील, युआन चांगची मदत करतील. तर बघा पहिल्याचं नाव होतं सन उनॉंग, त्यालाच म्हणू आपण मंकी किंग. आणि हा दुसरा आहे झूबाजी और पिक्सी, म्हणजे हा पीक सारखं म्हणजे डुकरासारखा दिसतो आहे. अँड शॉ उजिंगचं त्याला दुसरं नाव सुद्धा दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, शॉ उजिंग सँड प्रिस्ट म्हणजे वाळूचा तो असं बनलेला असतो असं दिलेलं आहे. तर हे 3 लोक तिने त्याच्या मदतीला अपॉइंट केलेले दिसतात आणि ते दिसतात की त्याच्यासोबत ते प्रवास करताना आपल्याला दिसतात. अकॉर्डिंग टू द टेल्स म्हणजे स्टोरीच्या नुसार, म्हणजे जी फॉकटेल्स होती, जी लोककथा होती त्याच्यानुसार, अकॉर्डिंग टू द टेल्स म्हणजे जी लोककथा होती त्याच्यानुसार, दीज कॅरेक्टर्स म्हणजे आपल्याला हे जे 3 कॅरेक्टर्स दिसतात, दीज कॅरेक्टर्स आर नॉट सेंट्स. म्हणजे हे आपल्याला हे विचित्र हे जे कॅरेक्टर्स दिसतात हे सेंट नव्हते. सेंट म्हणजे साधू, SAINTS. सेंट म्हणजे काय मुलांनो, साधू. हे जे 3 जे कॅरेक्टर दिसतात ह्या युआन चांग सोबत आपल्याला जाताना दिसतात, ज्या दयाच्या देवतीने तिच्यासाठी मदतीसाठी निवडलं होतं. हे जे तिन्ही आहेत तर कॅरेक्टर्स आर नॉट सेंट्स म्हणजे काय, ते कुठलेही असे साधू किंवा संत नव्हते. बट द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ द हेवन. बघा, बट द गॉड्स, पण त्याला या 3 लोकांना देवाने काय केलं होतं, हॅव थ्रोन देम, यांना त्यांनी स्वर्गातून काढून टाकलं होतं, स्वर्गातून बाहेर फेकून टाकलं होतं. थ्रोन देम आउट ऑफ द हेवन. हेवन म्हणजे काय मुलांना, स्वर्ग, HEAVEN. तर या 3 लोकांना
देवाने काय केलं होतं, गॉडने काय केलं होतं, हेवन. हेवन म्हणजे स्वर्गातून यांना बाहेर काढून टाकलं होतं. यांनी जर काही वाईट साईड काम केलं असेल म्हणून यांना काय केलं, स्वर्गातून बाहेर काढून टाकलं होतं. पण त्यांना एक अपॉर्च्युनिटी देण्यासाठी, म्हणजे त्यांनी परत स्वर्गात त्यांनी यावं आणि चांगलं जगावं म्हणून त्यांना अपॉर्च्युनिटी देण्यासाठी ही जी गॉनियन डेटी आहे, म्हणजे दयेची देवता आहे, हिने विचार केला की आपण या तिघांना काय करूया, एक संधी देऊया. त्यांना ते जर ह्या इव्हॉन चॉंगला त्याच्या चांगल्या कामात मदत करतील तर काय होईल, मदत करतील तर त्यांना पुन्हा हेव्हनमध्ये, म्हणजे त्यांना पुन्हा स्वर्गात काय मिळेल, जागा मिळेल. बघा, तर गॉनियन डेटी, ही जी गॉनियन डेटी आहे, म्हणजे ही गॉनियन डेटी ही जी दयेची देवता आहे, हॅज गिव्हन वन चान्स. तिने असं ठरवलं की यांना आपण काय देऊ, एक चान्स देऊ टू देम टू स्टे हेवन. जर यांनी त्याला चांगल्या कामात मदत केली तर त्यांना आपण काय करू, त्यांना परत स्वर्गात आपण राहायला काय करू, आपण त्यांना स्वर्गात राहायला बोलवू. बघा, बघा आता आपल्याला दिसतो, इफ यू हेल्प द होली मॉन्क. तर त्या देवतेने सांगितलं होतं ह्या तिघांना, काय सांगितलेलं होतं, इफ यू हेल्प द होली मॉन्क. होली मॉन्क कोणाला म्हटलेला आहे, हा होली मॉन्क म्हणजे जो आहे तो युआन चॉंग आहे. तर बघा, इफ यू हेल्प द होली मॉन्क म्हणजे तुम्ही या ट्रॅव्हलर किंवा या साधूला तुम्ही हेल्प केली इन हिज पिलग्रिमेज, म्हणजे तुम्ही याला या त्याच्या तीर्थयात्रेमध्ये, म्हणजे तो तीर्थयात्रेसाठी प्रवास करत होता, धर्मग्रंथ आणण्यासाठी जात होता. कुठे जात होता मुलांनो, इंडिया. तर इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, म्हणजे तो इंडियाला जेव्हा, भारतात जेव्हा जात होता, इफ यू यूज युअर पॉवर्स, आणि तुम्ही तुमच्या ह्या तिघांनी, तुम्ही तुमच्या ह्या चांगल्या शक्ती वापरल्या टू हिज गुड वर्क. तुम्ही जर तुमच्या या चांगल्या शक्ती तिघांनी त्याला हेल्प करण्यासाठी, चांगल्या कामासाठी तुम्ही जर त्यांची मदत केली, देन यू मे रिटर्न टू हेवन. तर तुम्ही काय होईल, तुम्ही परत स्वर्गात काय याल, तुम्ही परत याल. शी हॅज टोल्ड द थ्री कॅरेक्टर्स. या तिघांना तिने सांगितलं, जर तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही युआन चांगला त्याच्या पिलग्रिमेज मध्ये तुम्ही त्याच्या प्रवासात मदत केली, तर काय होईल, तुम्ही तुमच्या या कामाबद्दल काय होईल, की आम्ही तुला परत, तुम्हाला कुठे बोलवू, तुम्हाला परत आम्ही स्वर्गात बोलवू. दीज कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड. आणि हे जे तिन्ही कॅरेक्टर दिसतात, हे जे तिन्ही आपल्याला विचित्र जे जीव दिसतात, ते काय, ते ॲग्री होतात, ते रेडी होतात टू द डेइटी. म्हणजे त्याला डेइटी म्हणजे ती देवी ज्यांना ते सांगते त्याच्यासाठी ते तयार होतात. अँड हेल्प युआन चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि युआंग चांगच्या या प्रवासात, या डिफिकल्ट म्हणजे या कठीण प्रवासात काय करतात, हे तिघे त्याची मदत करतात. तिघेही त्याची मदत करतात. आता बघा, ह्या तिघांमध्ये काहीतरी असं खास आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळी शक्ती दिलेली आहे. तर इथलं जे बघा पहिलं कॅरेक्टर आहे, म्हणजे पहिलं जे आहे, तर याचं नाव काय आहे, सन उकॉंग. याचं नाव काय आहे, हे जे पहिलं कॅरेक्टर दिसते आहे, याचं नाव काय आहे मुलांनो, याचं जे नाव आहे काय आहे, सन सन उकॉंग. तर बघा, हा जो सन उकॉंग आहे, जो मंकी सारखा दिसतो, सन उकॉंग याच्यातल्या क्वालिटीज सांगितलं की हा काय काय करू शकतो. बघा, सन उकॉंग द मोस्ट पॉवरफुल अमॉंग अमॉंग द थ्री डिसायपल्स. डिसायपल म्हणजे काय मुलांनो, शिष्य. डिसायपल म्हणजे शिष्य. तर हे जे युआन चॉंग सोबत हे तिन्ही त्याचे जे शिष्य चालले होते, त्याच्यामधला जो हा पहिला आहे, सन उकॉंग, तर हा सगळ्यात पॉवरफुल होता. त्या तिघांमधून सगळ्यात जो पॉवरफुल असेल तो कोण आहे, सन उकॉंग. याच्यात एक्स्ट्रा क्वालिटीज होत्या. सन उकॉंग द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द थ्री डिसायपल्स, म्हणजे तिन्ही शिष्यामधून हा खूप पॉवरफुल होता, खूप शक्तिशाली होता. वॉज बॉर्न वेन विंड्स. आणि बघा, त्याचा जन्म कधी झाला, या उकॉंगचा जन्म कधी झाला, वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर. म्हणजे जेव्हा अशी हवा जी आहे ती खूप खूप जोरात हवा आली, आणि बघा ती जी वेन विंड्स ओव्हर ब्ल्यू ओव्हर स्टोन एज ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. बघा, एक असं फ्लॉवर फ्रूट माउंटेन होतं, म्हणजे, आणि त्या फ्लॉवर फ्रूट माउंटेनवर काय होतं, एक स्टोन एज होतं, स्टोन एग होतं. म्हणजे फ्लॉवर फ्रूट फ्रूट फ्लॉवर फ्रूट माउंटेन नावाचं काय होतं, एक पर्वत होतं. म्हणजे हा जो पर्वत आहे, आणि त्याच्यावर एक दगडाचं काय होतं, एग होतं, दगडाचं अंड होतं. आणि ह्या दगडाच्या फ्लॉवर फ्रूट माउंटेन वरून, ह्या दगडाच्या अंड्यावरून काय, खूप जोरात हवा, अशी विंड, म्हणजे खूप जोरात वारा वाहत होता. तेव्हा या वॉंगचं काय झालं, जन्म झालं. आणि त्याच्यामुळे मला वाटते की त्याला अशी पॉवरफुल काय मिळाली, एक शक्ती मिळाली. ही वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ 7 टू डिफरंट वेज. तर बघा, याच्यात कुठली क्वालिटी होती,
उकॉंग मध्ये ही वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म, म्हणजे त्याच्यात एबल म्हणजे त्याच्यात अशी क्वालिटी होती ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ. तो स्वतःला असं ट्रान्सफॉर्म करू शकत होता, म्हणजे तो स्वतःला चेंज करू शकत होता इन 72 डिफरंट वेज. म्हणजे तो असे 72 असे डिफरंट डिफरंट काय डिफरंट डिफरंट वेज, म्हणजे 72 डिफरंट वेगवेगळ्या याच्यात तो स्वतःला चेंज करू शकत होता. आपल्याला दिसतात म्हणजे 72 काय तो रूप घेऊ शकत होता, वेगवेगळे वेश धारण करू शकत होता. तर ही त्याच्यात एक क्वालिटी होती. परत बघूया, दिसतेत आपल्याला असं 72 तो कॅरेक्टर तो अप्लाय करू शकत होता. ही कुड अल्सो ट्रान्सफॉर्म, म्हणजे तो स्वतःला रूपांतर करू शकत होता. ईच फ्रॉम ईच स्ट्रँड इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. तर बघा, ही म्हणजे तो स्वतःला कशात रूपांतर करू शकत होता. ही कुड अल्सो ट्रान्सफॉर्म, म्हणजे तो स्वतःला रूपांतर करू शकत होता. ईच ऑफ हिज स्ट्रँड इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग, म्हणजे तो स्वतःला सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा तो रूपांतर करू शकत होता. म्हणजे तो, त्याला वाटलं की आता आपल्याला वाघाचं रूप घ्यायचं तर तरी घेऊ शकत होता. त्याला वाटलं की आता आपल्याला स्टोन बनायचा आहे, तर तो स्टोन बनू शकत होता. त्याला वाटलं की आता आपल्याला लांब पोल बनायचा आहे जो स्वर्गापर्यंत पोहोचेल, तो तसंही करू शकत होता. आणि त्याला वाटायचं की जर आपण सुई पण बनू शकतो, एक काटा पण, तर तो असे कोणतेही रूप, सजीव किंवा निर्जीव रूप, तो त्याच्या आवडीनुसार त्याला जसं वाटेल तो तसं आपलं ट्रान्सफर किंवा रूपांतर करू शकत होता. हे आपल्याला दिसतं की तो अशा 72 याच्यात रूपांतर करू शकत होता आणि त्याच्यामध्ये अशी दैवी अशी शक्ती आपल्याला दिसते आहे त्याची शक्ती. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल वॉज ऑल्सो मॅजिकल. बघा त्याच्याकडे एक काय होती, अ, त्याच्याकडे काय होती, एक ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल. कडल, CUDGLE, कडगल. कडगल म्हणजे काय मुलांनो, गदा. तुम्ही अ, हनुमानाचं जेव्हा चित्र पाहिलं असेल तर हनुमानजीकडे कशी एक गदा असते, तशीच याच्याकडे एक कडगल होती. तिला काय म्हणतात, ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल. म्हणजे ॲज यू विश म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही रूपांतर करू शकता. गोल्ड बँडेड म्हणजे तिला असं गोल्डन कलरची त्याच्याकडे गदा होती. वॉज ऑल्सो मॅजिकल. मॅजिकल म्हणजे ती सुद्धा जादुई होती. त्याच्याकडे जी मॅजिकल गदा होती ती सुद्धा काय होती, जादू होती. म्हणजे त्याच्यापासून पण तो काय करू शकत होता, मॅजिक करू शकता. दिसते आपल्याला त्याच्याकडे अशी कडल दिसते आहे आणि तो मॅजिक करू शकत होता. बघा, इट कुड ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर. आता बघा त्याच्यात काय-काय करू, 72 तर तो रूप घेऊ शकत होता. 74 त्याच्याकडे एक गदा होती, कडगल होती आणि इट कुड ग्रो इज ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. म्हणजे बघा तो असं रूपांतर स्वतःला चेंज करू शकत होता. ही कुड ग्रो म्हणजे तो असा खूप ग्रो करू शकत होता, स्वतःला खूप लांब करू शकत होता. ॲज बिग ॲज अ पिलर म्हणजे एक खूप मोठा असा खांब खांब सुद्धा तो बनू शकत होता. पिलर म्हणजे खांब. सपोर्टिंग द स्काय म्हणजे जमिनीपासून तर ते आकाशापर्यंत तो असा मोठा खांब सुद्धा बनू शकत होता. असं मजबूत पिलरचं सुद्धा रूप घेऊ शकत होता, जो आपल्या जमिनीला म्हणजे पृथ्वीपासून तर आकाशापर्यंत एवढा लांब असेल. बट ॲट द अदर टाइम्स, दुसऱ्या क्षणी तो काय करू शकत होता, इट बिकम ॲज अ टायनी नीडल. नीडल म्हणजे सुई, म्हणजे तो एखाद्या अशा छोट्या सुईचं सुद्धा रूप धारण करू शकत होता. एक तर खूप मोठा पिलर आकाशापर्यंत पोहोचेल एवढी शक्ती होती, नाहीतर तो एक छोटंसं सुई सुद्धा, निडल म्हणजे सुईचा सुद्धा आकार घेऊ शकत होता. म्हणजे तो वाटेल तसे तो त्याचे काय करू शकत होता, रूप तो चेंज करू शकत होता. दिसते आपल्याला की त्याच्यात किती पॉवरफुल शक्ती दिसते. त्याच्याकडे एक अशी ही गोल्डन कलरची गदा दिसते आहे आणि तो वेगवेगळे असे रूप बदलवू शकतो. बघा, सन वुकॉंग कुड ट्रॅव्हल थाउजंड ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समरसॉल्ट. समरसॉल्ट म्हणजे काय मुलांनो? समरसॉल्ट म्हणजे कोलांड्या मारणे. लहान मुलं बघा, आपण असं बेड वगैरे अंथरतो उन्हाळ्याच्या दिवसात, तर लहान मुलं कोलांडा मारतात ना, इकडून तिकडे, तिकडून तिकडे अशा कोलांडा मारतात. तर याच्यात अशी सुपरनॅचरल अशी पॉवर होती, की कुठली, सन उकॉंग कुड ट्रॅव्हल थाउजंड ऑफ किलोमीटर्स. म्हणजे हा सन उकॉंग जेव्हा दिसतोय आपल्याला, जो पॉवरफुल आहे, तो असा ट्रॅव्हल म्हणजे अशा हजारो किलोमीटर असं काय करू शकत होता, तो प्रवास करू शकत होता इन जस्ट वन वन समरसॉल्ट. वन समरसॉल्ट म्हणजे एका कोलांडीमध्ये असं एक कोलांडी मारली तर तो हजारो किलोमीटर्स किंवा हजारो दूरवरचा प्रवास करू शकत होता. म्हणजे त्याच्यात अशा अमेझिंग पॉवर होत्या की जे आपण इमॅजिनेशन सुद्धा करू शकत नाही. तर बघा, ही कुड वॉक थ्रू अ फायर. बघा तो त्याच्यात काय काय होतं, उकोंग मध्ये ही कुड वॉक थ्रू फायर, तो आगीवरून पण चालू शकत होता.
ट्रॅव्हल अंडर वॉटर म्हणजे ते समुद्र म्हणजे समुद्रासारख्या खोल पाण्यात सुद्धा तो चालू शकत होता. फ्लाय टू एनी प्लेसेस ॲट विल म्हणजे त्याला जिथे उडून जायचं आहे, ज्या प्रदेशात उडून जायचं आहे, तर तो त्याची जशी इच्छा असेल तसं पटकन आकाशात उडू पण शकत होता. हिज बॉडी वॉज ॲज अ हार्ड ॲज अ डायमंड आणि त्याची जी बॉडी होती, आपल्याला दिसतोय तो पिक्चरमध्ये त्याची जी बॉडी होती ती कशी होती? हिज हिज बॉडी ॲज अ हार्ड म्हणजे त्याची बॉडी अशी कडक होती. कशी? डायमंड सारखी म्हणजे हिऱ्यासारखी. आपण बघतो ना डायमंड कसा असतो? जड असतो, असा कठीण असतो. त्याला आपण इझिली कट करू शकत नाही. तशीच डायमंड सारखी अशी जी बॉडी होती ती कोणाची होती? उकॉंगची होती. उकॉंगमध्ये तो आगीतून चालू शकत होता, तो पाण्याच्या खोलवरातून चालू शकत होता, तो आकाशात उडू शकत होता आणि त्याची बॉडी इतकी मजबूत होती, की सो नो वन अँड नथिंग कुड इंज्युअर हिम म्हणजे त्याला कोणीही जखम करू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर तलवारीचे सुद्धा असे वार केले, त्याला तलवारीने मारलं, त्याला चाकूनी मारलं, त्याला कापण्याचा प्रयत्न केला, तरीही सो नो वन अँड नथिंग कुड इंज्युअर हिम त्याला कोणीही इंज्युअर किंवा त्याला कोणीही घायाळ करू शकत नव्हतं. इतकं कोणाचं पॉवर होतं आपल्याला या अ, उकॉंगचं दिसतंय. हिज गोल्डन गेज फेअरी आईज हॅड अ एक्स-रे व्हिजन बघा त्याचे जे हे डोळे आहेत. हिज गोल्डन गेज म्हणजे त्याची जी सोनेरी नजर आहे. गेज म्हणजे काय मुलांनो? नजर आहे. आता बघा याचे हे जे डोळे आहेत. हिज गोल्डन गेज फेअरी आईज फिअरी आईज म्हणजे त्याची गोल्डन गेज त्याची अशी तीक्ष्ण जी अशी नजर आहे. तर काय हॅड एक्स-रे व्हिजन तर याला एक्स-रे व्हिजन आहे. आता मुलांनो आपण जेव्हा एक्स-रे काढतो तर आपल्याला कसं दिसते? आपल्या शरीराच्या आतमध्ये काय आहे ते सुद्धा दिसते. तर याची जी व्हिजन आहे याची व्हिजन म्हणजे याची जी दृष्टी आहे ती एक्स-रेसारखी होती, की म्हणजे तो कितीही कुठल्याही ठिकाणच्या म्हणजे आपण जे पाहू शकत नाही, पलीकडचे जे पाहू शकत नाही, तो हा जो उकॉंग होता तो त्याची जी व्हिजन होती किंवा त्याची जी गोल्डन अशी सोनेरी त्याची अशी तीक्ष्ण जी नजर होती, तो त्याच्या पलीकडचं सुद्धा पाहू शकतो. म्हणजे नॉर्मल मनुष्य ते पाहू शकत नाही. ते एक्स-रे व्हिजन आणि ती ती तीव्र ते दृष्टी काय होती या उकॉंगकडे होती. तर असं पॉवरफुल जो मनुष्य होतं, तो कोणाच्या मदतीला होता मुलांनो? तो युआंग चांगच्या मदतीला होता. नो वन कुड डिसीव्ह हिम. नो कुड डिसीव्ह हिम म्हणजे त्याला कोणीही असं पराभूत करू शकत नव्हता. सन उकॉंग वॉज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट आणि हा सन उकॉंग जो आहे तो काय आहे? वॉज ब्रेव्ह म्हणजे काय होतं? तो खूप ब्रेव्ह होता. ब्रेव्ह म्हणजे काय? तो खूप असा शूरवीर होता. सन उकॉंग होता तो खूप शूरवीर होता अँड इंटेलिजंट आणि बुद्धिमान सुद्धा होता. काय होता? तो बुद्धिमान सुद्धा होता. तर बघा अशा ह्याच्यात एक्स्ट्रा क्वालिटीज होत्या. बट ही वॉज अल्सो ट्रिक्स्टर बघा तो तर ब्रेव्ह होता, खूप शूरवीर तर होता. त्याच्याकडे इकडे इतक्या कला होत्या आणि त्याचबरोबर शूरवीर, इंटेलिजंट, बुद्धिमान होता आणि त्याच्याबरोबर काय होतं? इट वॉज अ ट्रिक्स्टर. ट्रिक्स्टर म्हणजेच काय? फसवणारा. आणि काय होता फसवणारा म्हणजे काय तो वेगवेगळ्या युक्त्या आखून वेगवेगळ्या ह्या आपली रूप घेऊन काय करत होता तो ट्रिक करत होता म्हणजे सापळा पण रचत होता आणि फसवत सुद्धा होता. ही लव्ह टू हॅव फन आणि त्याला असं लोकांची मजा करणं हे त्याला खूप आवडायचं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर हेल्प हिम टू डू दॅट आणि त्याचे जे हे सुपर पॉवर आहेत तर काय करायचं लोकांना हसवायला लोकांना फसवायला तो काय करायचा अशा आपल्या पॉवरचा आपल्या शक्तींचा उपयोग करायचा. म्हणजे लोक एखाद्याला फसवायचं असेल तर तो वेगळं रूप धारण करेल, तिथून गायब होईल, सुईसारखा बारीक होईल किंवा वेगवेगळे रूप घेईल. तर काय करायचं लोकांना तो असा भुलवायचा त्याच्या या कलांमुळे आणि त्याला हे करायला खूप मजा यायची आणि त्याच्यातल्या ह्या शक्ती काय करायचं त्याला या खूप मदत करायच्या यासाठी. ही हॅड अ वेस विच विच कॅन शॉक इन एनिथिंग ऑर एनीवन. तर बघा त्याच्याकडे काय होतं ही हॅड अ वेस म्हणजेच काय मुलांना जी फुलदाणी असते आपल्याकडे असते की नाही फुलदाणी तर त्याच्याकडे अशी वेस होती म्हणजे कशी फुलदाणी होती विच कॅन शक शक करणे म्हणजे ओढून घेणे विच कॅन शक इन एनिथिंग अँड एव्हरीवन म्हणजे त्याच्याकडे अशी फुलदाणी होती म्हणजे असं त्याच्याकडे एक असं फुलदाणीचे पॉट होतं की त्याच्याकडे ज्या काही वस्तू असतील त्या काय करत होत्या त्या शक म्हणजे ओढून घेत होत्या आपल्या आतमध्ये ते त्याच्याकडे अशी फुलदाणी होती. तुम्ही असं मॅजिकल स्टोरी बुकमध्ये वाचलं असेल किंवा अल्लाउद्दीनच्या ह्याच्यात वगैरे स्टोरीमध्ये वाचलं असेल की त्यांच्याकडे मॅजिकल चिराग असतो त्याच्यातून ते नवीन-नवीन काही क्रिएट करतात किंवा त्याच्यात सगळं ओढून घेतात. त्याप्रमाणे याच्याकडे वेस होता आणि तो काय करायचा त्या वेसमध्ये त्या फुलदाणीमध्ये एवढी शक्ती होती की काही वस्तू असतील तर त्या ओढून घ्यायच्या अशा.
ही कुड सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. आणि बघा, ही कुड सिम्पली म्हणजे बघा आता तो दरवाजा आहे. जर त्यांनी असं पॉइंट केलं, असं बोट दाखवलं, तर तो दरवाजा लॉक व्हायचा आणि त्यांनी बोट असं केलं, की काय करायचं, चाबी उघडून जायची. म्हणजे दरवाजावर लॉक असेल, त्यांनी असं पॉइंट आउट केलं, तर ते लॉक ओपन होऊन जायचं. एवढं पॉवर होतं त्याच्यात. ही कुड सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. म्हणजे तो असं सिम्पली असं पॉइंट करायचा आणि काय करायचं, जे लॉक वगैरे आहेत म्हणजे जे ताले आहेत ते काय करायचे, ओपन व्हायचे. ही वॉज व्हेरी क्विक अँड कुड ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. ही कुड सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. म्हणजे तो पॉइंट आउट करायचा आणि सगळं ओपन होऊन जायचं. ही वॉज अ व्हेरी क्विक अँड कुड ग्रो व्हेरी बिग, व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. म्हणजे काय आहे, ही वॉज अ व्हेरी क्विक म्हणजे तो असं खूप लवकरात लवकर, अँड कुड ग्रो व्हेरी बिग म्हणजे तो क्षणातच खूप असं लांब होऊन जायचा, अँड व्हेरी टायनी आणि क्षणातच तो एका सुईसारखं छोटं किंवा एखाद्या पॉइंट सारखं तो छोटं सुद्धा व्हायचं ॲट अ ब्लिंक. म्हणजे आपण अशी नजर झपकवत नाही, आपण असे डोळे आपल्या पापण्या अशा ब्लिंक करत नाही, तेवढ्यातच तो काय करायचा, असे वेगवेगळं तो रूप घ्यायचा. और वी शुड ट्राय रीडिंग बोथ. बघा मग पुढची जी लाईन आहे बघा काय दिलेलं आहे. आपल्याला इथे स्क्रीनवर काय दिसतंय, एक टायटल दिसते आहे. आपण आता उकॉंग विषयी माहिती पाहिली, की तो तिघांमधून जो एक होतं, जे जी डेइटी होती, दयेची जी देवता होती, तिने त्या तिघांना निवडलं. त्याच्यातला जो उकॉंग होता तो किती पॉवरफुल होता, त्याच्यात कुठल्या-कुठल्या शक्ती होत्या आणि त्याच्याकडे अशी कशी पॉवरफुल शक्ती होती ते आपण बघितलेलं आहे. बघा आता इथे दिलेलं आहे द जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास. तर बघा इथे दिलेलं आहे ट्रान्सलेटेड अँड एडिटेड बाय द अँथोनी सी यू. म्हणजे यांनी ट्रान्सलेट आणि एडिट केलेलं आहे. त्यांचं नाव काय आहे? अँथोनी सी यू. तर बघा आता हा जो बुक टायटल दिसतोय, आपल्या पाठाचं पण नाव तेच आहे, जर्नी टू द वेस्ट. आणि हे जे बुक आहे म्हणजे जे पुस्तक आहे, द जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास. बुक टायटल जर्नी टू द वेस्ट हॅज ऑल दीज स्टोरीज ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश लँग्वेज. तर बघा हे काय आहे, आपण चायनाचं म्हणजे चीन या देशातली ती स्टोरी आहे. चीन या देशात चीनमध्ये कुठली भाषा बोलली जाते मुलांनो? सांगा. व्हेरी गुड. तर चीनमध्ये चायनीज बोललं जाते. जसं आपण इंडियातले आहोत, तर आपल्याकडे हिंदी, मराठी म्हणजे स्टेट वाईज जशी भाषा असते आणि पाश्चिमात्य जे यूके आहे किंवा अमेरिका वगैरे आहे, या देशात कुठली भाषा बोलली जाते? इंग्रजी. तर बघा चायनीज ही स्टोरी आहे, तर तिथले जे पिलग्रिम्स किंवा तीर्थयात्री होते, त्यांनी कुठल्या भाषेमध्ये लिहिली होती ती स्टोरी? ती चायनीजमध्ये लिहिलेली होती. तर चायनीज भाषा आपल्याला समजत नाही म्हणून काय, हे जे ऑथर आहेत म्हणजे हे जे लेखक आहेत, जे अँथोनी सी यू, त्यांना जर चायनीज आणि इंग्लिश सुद्धा माहीत असेल, तर त्यांनी द जर्नी टू द वेस्ट हे टायटल देऊन काय केलेलं आहे, त्यांनी पुस्तकाचं म्हणजे चायनीज भाषेतलं त्यांनी इंग्रजीमध्ये ही स्टोरी काय केलेली आहे, ट्रान्सफॉर्म केली आहे लँग्वेजमध्ये. बुक टायटल जर्नी टू द वेस्ट हॅज ऑल दीज स्टोरीज म्हणजे याच्यातल्या ज्या सगळ्या स्टोऱ्या आहेत ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश लँग्वेज. ह्या चायनीज भाषेतल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्या इंग्रजी भाषेमध्ये काय केलेल्या आहेत, रूपांतरित केलेल्या आहे. बघा त्या ज्या चायनीज स्टोऱ्या आहेत त्या कुठे रूपांतरित केलेल्या आहेत मुलांनो? त्या इंग्रजी भाषेमध्ये केलेल्या आहेत. फिल्म्स आर ऑल्सो मेड ऑन फ्यू स्टोरीज. आणि इथल्या ज्या आहेत, जी बुक आहे द जर्नी टू द वेस्ट, ही जी चायनीज भाषेतली जी पुस्तक आहे ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे आणि त्या पुस्तकांवर तिथल्या ज्या छोट्या-छोट्या ज्या स्टोरी आहेत, त्याच्यावर काय बनलेल्या आहेत, फिल्म्स म्हणजे पिक्चर सुद्धा बनलेले आहेत. आर ऑल्सो मेड ऑन फ्यू स्टोरीज. आणि त्याच्या काही पुस्तकातल्या ज्या स्टोरीज आहेत, त्याच्यावर काय बनलेलं आहे मुलांनो, मूव्ही सुद्धा बनलेली आहे, पिक्चर सुद्धा बनलेला आहे. तर ते तुम्ही काय करू शकता मुलांना, तुम्ही सर्च करून बघू शकता. यू कॅन रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युएन चॉंग ऑर रीड द फंटास्टिक स्टोरीज ऑफ द सन वॉंग. इथे विचारलंय की तुम्हाला काय वाचायला आवडेल? हिस्टॉरिकल अकाउंट म्हणजे जो हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक त्याच्या प्रवासाविषयी, युआंग चांगच्या प्रवासाविषयी तुम्हाला वाचायला आवडेल, और रीड द फॅन्टास्टिक स्टोरीज टू द सन वॉंग, की जो सन वॉंग आहे त्याचा जो साथीदार होता, त्याला जो मदतीसाठी त्या देवीने पाठवलेला होता, की त्याच्याविषयी वाचायला आवडेल, की त्याच्या स्टोरीविषयी वाचायला आवडेल. और वी शुड ट्राय रीडिंग बोथ, की तुम्हाला दोघांविषयी वाचायला आवडेल. तर ठरवा मुलांना तुम्हाला काय वाचायचं आहे. द
जर्नी टू द वेस्ट या पाठामध्ये आपल्याला सांगितलं आहे, की युवन चॉंग एक तो प्रवासी होता आणि त्यांनी कसं प्रवास केला आहे चायनावरून इंडियामध्ये एका धर्मग्रंथासाठी. आणि देवीनी त्याला 3 नाही, 3 त्याला असे त्याला मदत करणारे असे 3 कॅरेक्टर दिलेले आहेत आणि तिन्ही कॅरेक्टरमध्ये काय पाहिलं आपण, वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्याच्यातला जो उकोंग होता त्याच्याकडे खूप साऱ्या शक्ती होत्या आणि ही जी बुक आहे याच्यावर पिक्चर सुद्धा बनलेला आहे. आणि या बुकमधल्या ज्या स्टोऱ्या आहेत त्याच्यावर त्याच्यावर सुद्धा त्या पिक्चर बनलेला आहे. आणि तुम्ही बघाल, की आता याच्यात पुस्तकामध्ये आपला जो मेन कॅरेक्टर आहे युऑंग चॉंग जो प्रवासी आहे आणि त्याला मदत करणारा आहे उकोंग. तर उकोंग काय आहे, हा थोडासा चमत्कारिक आहे, दैवी शक्ती आहेत. तर तुम्हाला कोणाविषयी वाचायला आवडेल? की आता हे तुम्हीच ठरवा, पण तुम्ही जर हे दोन्ही कॅरेक्टर वाचले तर काय होईल, तुम्हाला नक्की ठरवता येईल, की तुम्हाला काय वाचण्यामध्ये जास्त मज्जा येते. तर तुम्ही ठरवा मुलांनो, हे काय तुम्ही, आणि मोस्टली काय करा, तुम्ही वाचा, हे दोन्ही कॅरेक्टर तुम्ही वाचा. बघा मुलांनो, ही जी सुंदर अशी स्टोरी आहे ती काय केलेली आहे, आपण अभ्यासलेली आहे. आणि तुम्हाला या चमत्कारिक काल्पनिक अशा कथा बघून आणि हा प्रवास वर्णन बघून तुम्हाला सुद्धा छान मजा आली असेल. तुम्ही पण ही स्टोरी खूप एन्जॉय केली असेल, तर तुम्ही ही स्टोरी परत वाचा. तर आपण ही स्टोरीचे जे सारांश आहे म्हणजे समरी आहे ते काय करूया, आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा काय दिलेलं आहे इथे. इन धिस लेसन In this lesson, we read how Yuan Chong, a Chinese traveler, successfully traveled from China to India to take Buddhist scriptures from India to his homeland China, and how the deities helped him on his journey. तर इथे काय सांगितलेलं आहे, म्हणजे या सारांशमध्ये या थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे स्टोरीचं सारांश. इन धिस लेसन म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये काय बघितलं आहे, वी रीड हाऊ युऑन चॉंग, म्हणजे आपण युऑंग चंगच्या ज्या प्रवासाविषयी काय केलेलं आहे, आपण वाचलेला आहे. अ चायनीज ट्रॅव्हलर, हा जो युऑंग चॉंग चीनी प्रवासी होता, सक्सेसफुली ट्रॅव्हल फ्रॉम चायना टू इंडिया, त्यांनी कसा सक्सेसफुली म्हणजे असं त्यांनी त्याचा प्रवास चायना टू इंडिया कसा पूर्ण केला. आणि तो प्रवास कशासाठी केला होता त्यांनी, फक्त त्याला बुद्धिस्ट काय घ्यायचं होतं, स्क्रिप्चर्स घ्यायचं होतं, म्हणजे बुद्धिस्ट धर्मग्रंथ त्याला घ्यायचं होतं फ्रॉम इंडियातून टू धिस होमलँड चायना. आणि हा बुद्धिस्ट जो धर्मग्रंथ आहे त्याला इंडियातून चीनला न्यायचं होतं. एखाद्या या धर्मग्रंथासाठी त्यांनी किती प्रवास केला, किती खडतर भागातून तो गेला. आणि तो चालत गेला, घोड्यावर बसून गेला, त्याला काही अंतरावर, म्हणजे तो असं बर्फाच्छादित प्रदेशातून गेला, वाळवंटातून गेला, अननोन प्रदेशातून गेला आणि जिथे वाईल्ड ॲनिमल वगैरे राहतात तशातूनही त्याने प्रवास केला. पण या प्रवासात त्याला एका डेईटीनी, म्हणजे काय एका देवीने त्याला मदत केली आणि त्याला 3 असे काय साथीदार दिले. आणि अँड हाऊ द डेटीज म्हणजे त्याचे जे साथीदार होते, त्याला जे हेल्प करणारे होते. डेटीज हेल्प हिम ऑन द जर्नी. आणि त्याच्या 3 साथीदारांनी किंवा ते 3 जे कॅरेक्टर्स होते, 3 जे दैत्य होते, डेटीज म्हणजे दैत्य, त्या 3 दैत्यांनी त्याला कसं प्रवासात मदत केलं ते आपण काय केलेलं आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला या पाठामध्ये एकच कॅरेक्टर विषयी माहिती आहे. आणि जर तुम्हाला परत त्याच्या अजून जाणून घ्यायचं आहे, तर तुम्हाला ही पुस्तक काय करावं लागेल मुलांनो, वाचावं लागेल. तर उकोंगचे जे त्याच्याकडे ज्या क्वालिटीज होत्या आणि त्यांनी त्या क्वालिटीजचा याच्यासोबत प्रवास करताना कसा-कसा उपयोग केला असेल आणि किती मज्जा आली असेल, हे आपल्या लक्षात येतच आहे. तर अशा प्रकारे आपण या चिनी प्रवासाची जी स्टोरी अभ्यासली आहे, त्याच्यातून हेच सांगायचं आहे, की तो किती म्हणजे पिलग्रिम्स म्हणजे ते एक धर्मयात्री होता. त्याला असं तीर्थयात्रा करायला आवडायचं आणि चीनमध्ये तुम्ही बघाल तर बुद्ध धर्मालाच मानलं जाते. आणि त्या एका धर्मग्रंथासाठी त्यांनी 17 वर्ष खडतर प्रवास केला. त्यांनी कसलीही चिंता केली नाही. पण त्याच्यात काय होतं, त्याचे ते ध्येय होतं, त्याची इच्छाशक्ती होती. त्यांनी म्हणून सगळ्या समस्यांवर मात केलं आणि तो चालत गेला. आणि देवानीही म्हणजे एका दैवी शक्तीनी, जी दयेची देवता होती, तिनेही त्याला मदत केलं. त्यांनी 3 डेटी असे दैत्य पाठवले त्याच्या मदतीसाठी. आणि हा संपूर्ण प्रवास काय केलेला आहे, आपण छान अभ्यासलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल.